बोलतो चला आता घे ना संपून टाका ती नाही नाही भाकरी घ्या तिथं मस्त आपण खाऊ. हाय मित्रांनो, आपण आता भीमाशंकरला चाललेलो आहेत आणि आम्ही भीमाशंकरला जिथनं ट्रेक चालू करतात त्याच्या पायथ्याशी आलेलो आहेत. ब्लॉग डायरेक्ट चालू केलाय का आणि बाकीची पोरं मागे येत आहेत म्हणून आम्ही त्यांची वाट बघतो. इथे ऋषिकेश, भरत आणि मी इथे आम्ही पोचलेलो आहेत आता पुढे आणि बाकीचे येत आहेत त्यांची वाट बघतो. ते आले की आपण ट्रेकला सुरुवात करूया. भीमाशंकर 15 मिनिटं झाले आम्हाला इथे बसून. अर्धा काय चढलो तर आपण अर्धा डोंगर आम्ही चढलो. हालत एकदम खराब आहे. हे बघा कसा रस्ता आहे. तर मित्रांनो आता आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे. मी दिसतोय. तर मित्रांनो आता आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि आता आम्ही जंगलामध्ये, खूप दाट जंगलामध्ये आहे. हे बघा तुम्ही जंगल बघू शकता. खूप बेकार जंगल आहे आणि फरसाण घेऊन एक माकड पळालाय वरती. तो माकड आपल्याला भेटला ना त्याचा घाम घालणं आपण भेट. एक माकडाने आमचा चिवड्याचा पॅकेट घेऊन पळालाय. तो माकड बोलतो पुढे पार आहे. पार नसला ना तर त्याचा धूर काढणार आम्ही पुढे जाऊन. आणि हा रस्ता प्लेन असं बघून तुम्हाला वाटत असेल की खूप सोपं आहे, पण ही आमची शेवटची फेरी आहे इकडे येण्याची. आता आम्ही पुढच्या वर्षी पण येणार, पण बसने. आता आमचे ट्रेकिंगचे दिवस गेले. ट्रेकिंगचे दिवस आता आमचे संपले. आता आम्ही बसने प्रवास करणार. आणि तो माकड अजून पण पाराच्या इथे पण नाही दिसत कुठल्या. हा बघा पार. आणि तो माकड इथं पण थांबलेला नाहीये. तर तो माकड कुठे गेला असेल ते आपल्याला आता शोधायची. पहिली गोष्ट तर एक डोंगर चढायला चढायला पेटी पडली आमची. अजून एक डोंगर आहे आणि आता ट्रेकला आपण स्टॉप देणार आहेत. तुम्ही जंगल बघा. इथे जर काही वाघ बिघ आले तर करायचं काय. हे बघा निसर्ग किती भारी आहे. हा जा तू तिथं. बघा हे झाडं कशी आहेत. इकडनं उगवलेत, इकडे घुसलेत परत. आणि हे बघा तो माकड पिशवी घेऊन पळालेला. महाराज बाईसे
आता नाही जिमच्या टाइम पोहोचणार नाही आपण. बघू ना इथून जाऊ जिम कराल. लागे धबधबा कसला मोठा आहे. आणि हे बघा इथे पोरं पोरी सगळे आलेले आहेत. खूप मज्जा खूप मज्जा. त्याला करतो नंतर येतो. हे बघा कसला भारी खाली बघा. वॉटर इन फॉल. वॉटर इन फॉल. सगळ्यात मोठा धबधबा आहे हा सगळ्यात मोठा धबधबा रस्त्याला लागलेला आहे. तेव्हा दर्शनजी कसे चाललेत. दर्शन इथे मध्ये उभा राहा. याच्यात राहा याच्यात पाण्यात जा ना. पाण्यात जा. बोलतो चला घे ना. संपून टाका तरी. नाही भाकरी घ्या तिथं मस्त आपण खाऊ. घ्या ना रे. पायतरी फेकून याने चांगला गेला. आज पाहिजे फक्त ट्रॅफिक जाम झालेले आहे. इकडे घसरगुंडे चालू झालेत. चल ना बाबा. चल ना मित्रांनो. आता आम्ही पोचल्यात जमा आहेत. पोचल्यात 10 मिनिटाचा रस्ता राहिलाय. 10 मिनिटच. डॉक्टरला दाखवायला लागेल पहिले छाती आपली. फेफड्यांना होल पडलेत. दहा मिनिटाचा रस्ता राहिलेला आहे आणि आता आम्ही पोहोचलो. हे बघ तिथून चालू आहे. झाला ते वरती पोहोचलेलो आहे आम्ही फायनली 2.5 तासानंतर. 50 ठिकाणी थांबलो असेल. आता वरती चाला डायरेक्ट. सो गाईज पोहोचलेलो आहेत आम्ही. पोहोचलेलो आहेत आम्ही वरती भीमाशंकरच्या इकडे वरती पोहोचलेलो आहेत. इकडच्या जंगलामधनं आम्ही आलोत आणि वी आर पोचिंग इन द. इकडे बघा ना तुम्ही गपचूप. हे बघा किती गर्दी आहे इथे. बंदर बघा कसा.
निकेश पुढे. मॅपवाला आमचा रोहित. मॅपवाला उमेश रोटे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे. 2-2.5 तास झाले आम्ही लाईनीमध्ये लागलेलो आहे आणि आम्ही आता मंदिराजवळ पोहोचू. 2-2.5 तास आम्ही रांगेमध्ये उभे होतो आणि आता आम्ही इथे मंदिराजवळ पोहोचलेलो आहेत. हे बघा इथे मंदिर आहे इथे. आणि आता आम्ही पोहोचलो. अजून अर्धा 1 तास लागेल. बघूया आता आम्ही दर्शन घेऊन अजून कुठेतरी एखादी जागा एक्सप्लोर करणार आहोत. तर काही अशा प्रकारे आपण काय 3.5 तास झालेत आणि मुखदर्शनवाली दर्शन वगैरे आमचं घेऊन झालेलं आहे. आता आम्ही उतरायची सुरुवात केलेली आहे आणि 6 वाजले तिथे उतरायला. हे बघा अंधार पडत चाललाय आणि 8 वाजेपर्यंत आम्ही उतरलो तर ठीक, नाहीतर रस्ता बिलकुल दिसणार नाही आणि मोबाईलच्या फ्लॅशवर जायला लागेल. त्यासाठी मी आता फोन बंद करतो कारण काळोख पडला तर फोनची खूप गरज आहे. त्यामुळे त्याला भेटू डायरेक्ट खाली. आता काळोख पडत जाणार आहे हळूहळू. 6 वाजता आम्ही सुरुवात केली उतरण्यासाठी. आता बघू उतरायला किती वाजता. चलो बघा यो रस्ता कवर काढायला लागा काही दिसत नाही. अरे मजबूत अंधार झाला इथे, काही दिसत नाही ना काय नाही. फ्लॅश मारतो तो मला अजून काळोख दिसतो. कोण मम्मी का? हा खूप काळोख झालाय ना, काहीच दिसत नाही. लय उशीर झाला आम्हाला दर्शन घेण्यासाठी, त्याच्यामुळे एवढा उशीर झाला. 3-4 तास गेले आमच्या रांगेमध्ये, त्यामुळे खूपच उशीर झाला आम्हाला. आणि आता अंधार पण पडलाय पूर्ण. बघू व्हिडिओ बनवता येते तशी बनवेल. हे बघा फ्लॅश बंद करून दाखवतो मला. हे बघा हे बघा काहीच दिसत नाही. फ्लॅश लावल्यावर थोडं दिसतं. फ्लॅशच्या आधारावर चाललोय आम्ही. आणि आम्ही 3 जण पुढे आहेत म्हणजे बाकीचे 5 जण मागे थांबलेत. म्हणजे थांबले नाहीत ते, पण चालत आहेत, पण ते बरेच लांब राहिले. खतम. आता तर काहीच दिसत नाही. खतम. हे बघा फ्लॅश बंद बंद सगळा. फ्लॅश ऑन. आम्ही अजून गाड्यांजवळ पोहोचलेलो नाहीये, पण आता आम्ही पोहोचू. थोडासा पाऊस लागलेला आम्हाला आणि अंधार एकदम भयान पडलाय. 7:30 वाजलेत.
1.5 तासामध्ये पोहोचलो आम्ही. 6 वाजता उतरायला स्टार्टिंग केलेली आणि आता 7:30 वाजलेत. आणि हे बघा पुढे काहीच दिसत नाही. फ्लॅश लावली तरच दिसत आहे, बंद केली का खतम. काय माहिती. गाडीजवळ भेटल्यावर बोलूया. गाडीजवळ भेटूया आता डायरेक्ट. (7:40 झालेत आणि आम्ही गाड्यांजवळ आता पोचलेलो आहेत फायनली. तरी पण आम्ही 3घच पोचलो, अजून ते मागेच आहेत. हे बघा इथून इथे गाड्या लावलेल्या आम्ही. त्या गाड्या पेटलं तिथे गाड्या आहेत आणि आम्ही पोचलो खाली. बुटा बिटा तुटलीत सगळी. आणि आता हे कधी येतात त्यांची वाट बघू. आणि इथनं अजून आमचं घर 40-50 मिनिटाचा असेल. 40-50 मिनिटं घरी जायला लागतील अजून. आणि मग घरी गेलो की व्लॉग एंड. तुम्हाला इथनं मने वगैरे दिसत पण नसतील मे बी. मनोज सरची पेटी पडलेली आहे. आणि ते बघा त्याच्या फ्लॅश दिसत आहेत. रस्त्यातनं चालत येत आहेत. ती माणसं उतरत आहेत डोंगरावरनं. काहीच दिसत नाही. काम 25 आहे इथे. आणि हे कुणालची पण पेटी पडले. आता माझी पण पेटी पडली आणि माझ्या बुटांची पण पेटी पडली. हे बघा ओपन. काम फिट झालेलं आहे गाईज. हे बघा हे बघा हे सगळे माणसं उतरत आहेत डोंगरावरनं. आणि याच्यात आमच्या माणसांचा पत्ताच नाही. आमची माणसं अजून इथने दिसतच नाहीत. ही माणसं वेगळी आहेत आणि ती मागे आहेत ती पण वेगळी आहेत. आमचे कुठं राहिले काय माहिती. हे बघा ही जी फ्लॅश पेटले ते आमचे मित्र आणि सवंगडी ट्रेकचे सवंगडी उतरलेले आहेत. आम्ही अर्धा तास इथे बसलो आणि तेव्हा ते सवंगडी उतरलेत म्हणजे काय त्यांची हिंमत असेल. हे बघा उमेश रोटे पहिले आलेले आहेत. उमेश रोटे तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय नाही, अंदर खूप मस्त वाटतं करायला. मग जातं का परत? नाही आता इच्छा उरलीच नाही आमची जायची. नेक्स्ट कोणतं आलेले आहेत बघूयात. नेक्स्ट आलेले आहेत भरत दळवी. भरत दळवी तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला एवढं अंधारात तुम्ही पहिल्यांदा आले, एवढे फते केले तुम्ही आज. आता हात जोडले आणि परत तुम्ही जिरली तुमची. मग परत कुठला ट्रेक करायचा आपण? आता आपण सोमनाथला जाऊया. ट्रेक कुठला करायचा? ट्रेकचा विषय निघालायचा. जिरली डायरेक्ट बाईक शो. डायरेक्ट जायचं तर बाईक निघायचं नाही. इकडे पेट्या पडलेत, रस्त्या बिस्त्यांवर झोपलेत. रेनकोट काढायला लागलीतला. हे गरम झालं. गाड्यांच्या रांगा इकडे वाकड्या तिकडे आलेल्या आहेत कोणच्या. निकेश सर पुढची कुठली ट्रिप काढायची आपण? पुढचं आता भैरवगड. इकडे आलेले आहेत ऋषिकेश यांना विचारू आता तुमचे पुढचं. ऋषिकेश नेक्स्ट प्लॅन कुठे करायचं? तुंगनाथ. कसं वाटतंय तुम्हाला रात्री ट्रेक करून? एक नंबर. काय दर्शन परत तुम्हाला कुठे जायची इच्छा आहे का? अजिबात नाही. हे बोलतात भैरवगडला जायचंय पुढच्या ट्रेक. भैरवगड नको, याच्यापेक्षा मोठा भीमाशंकर नको. बस झाला. बापू लावत येतो. चला तर मित्रांनो आपण आता व्लॉग इथे एंड करूया आणि भेटूया डायरेक्ट. आता घरी गेल्यानंतर काय माझी बोलायची हिंमत नाही. मी डायरेक्ट जाऊन झोपणार आहे. त्यामुळे भेटू आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये. आपण कुठे जाणार आहेत ना पुढच्या आठवड्यात?
नाही रे हरिश्चंद्रगड नाही, दुसरा काय दुसरा लागलेला ना आपला पुढच्या आठवड्यात त्र्यंबकेश्वरचा आम्ही प्लॅन करणार आहेत. जर बघू सक्सेसफुल झाला तर आपण तो ब्लॉग बनवू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला सबस्क्राईब करा, फटाफट मोठा करून टाका मला. बाय बाय. तुम्ही तुमची काळजी घ्या. चला बाय बाय.